बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील भगत कुटुंबाला पुण्यातील भीमाशंकर मंदिरात दर्शन नाकारण्यात आलं। तब्बल 3 तास रांगेत उभं राहूनही सुरक्षा रक्षकांनी वाद घालत या कुटुंबाला बाहेर काढलं। या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होतो। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील भगत कुटुंब पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलं असता तेथील सुरक्षा रक्षकांनी त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लोटपाट करत वाद घातला व दर्शनापासून वंचित ठेवलं। 3 तासापासून दर्शनासाठी रांगेत हे कुटुंब उभं होतं, मात्र व्हीआयपीच्या नावाखाली 300 ते 500 रुपये घेऊन दुसरीकडे मंदिरात दर्शन दिले जात असल्याचा आरोप हनुमान भगत यांनी केला। ही बाब भगत यांनी सुरक्षा रक्षकांना विचारली असता हनुमान भगत, त्यांची पत्नी, मुलगा व चिमुकली यांना त्या सुरक्षा रक्षकांनी लोटपाट करून वाद घातला। अशा प्रकारे मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर सुरक्षा रक्षकांची अरेरावी व दादागिरी दिसून आली। मंदिर संस्थांनी अशा सुरक्षा रक्षकांना समज देण्याची मागणी भगत यांनी केली आहे। खेड मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर इथे आलो होतो। आम्ही जवळजवळ 1 वाजता दर्शन बारीमध्ये लागलो भीमाशंकर मंदिर संस्थानमध्ये। त्यानंतर एक 400 मीटरची लाईन होती। 400 मीटरच्या लाईनच्या दर्शनाकरता आम्हाला जवळजवळ 4:45 तास लागले। 4:45 वाजता आम्ही दर्शन बारीमधनं आतमध्ये गेलो, दर्शन केलं। दर्शन करायच्या ठिकाणी पण तिथं जे सिक्युरिटी गार्ड आहे ते महिलांना असे व्यवस्थित दर्शन करू देत नव्हते। त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर तिथल्या सिक्युरिटी गार्डना विचारलं, पूजाला विचारलं की बाबा ही दुसरी लाईन कशाची आहे, तर त्यांनी त्या विषयावर माझी वाद घातला। मी म्हटलं ही लाईन त्या मंदिराच्या मागणी एक लाईन येते की त्या लाईनमधनं जे लोक त्यांना पैसे देतात, 100 रुपये 500 रुपये जे काय ठरलेलं ते लोक पैसे घेऊन डायरेक्ट त्यांनी दुसरी लाईन तयार केलेली आहे आणि त्या लाईनच्या माध्यमातून ते लोक बाकी लोक आतमध्ये येतात। त्या लाईनमुळे जे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहे त्यांना वेळ होतो। लहान लहान मुलं, वयोवृद्ध महिला, पुरुष यांना पण तिथं एंट्री मिळत नाही। जेव्हा मी त्यांना हे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी माझे वाद घातला आणि माझ्यासोबत जी फॅमिली होती आमच्याही त्यांनी धक्काबुक्की केली। म्हणजे लहान मुलीला, माझ्या मिसेसला ते अक्षरशः अंगावरती आले।